नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा भाग 2 मध्ये आपले स्वागत आहे. भाग 1 मध्ये आपण वैज्ञानिक आणि ऐतिहासिक संशोधन पद्धती म्हणजे काय आणि इतिहास लेखनामध्ये कोणत्या पद्धतीचा वापर करायला पाहिजे याविषयीची माहिती आपण अभ्यासलेली आहे. यासोबतच इतिहास लेखनाची परंपरा या मुद्द्यामध्ये आपण इतिहास लेखन म्हणजे काय, इतिहासकार कुणाला म्हणतात आणि प्राचीन संस्कृतीमध्ये इतिहास लेखनाची कोणती पद्धत होती, आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय, आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कशा प्रकारे झाला आणि त्यावर इतिहास लेखन कशा पद्धतीनं सुरुवात झालेली आहे याविषयीची माहिती आपण अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय याविषयीचे युरोपीय देशामध्ये जे विचार प्रवाह सुरू झालेले आहेत त्यामध्ये आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय यामध्ये अनेक इतिहासकारांनी आपलं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये काही महत्त्वाच्या विचारवंतांनी इतिहास लेखन म्हणजे काय या विषयामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यापैकी आपण काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती अभ्यासणार आहोत. बघा, इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती आपण घेऊयात. याच्यामध्ये पहिले विचारवंत आहेत रेने देकार्त. बघा, त्यांचा कालखंड 1596 ते 1650 असा आहे. म्हणजेच 31 मार्च 1596ला फ्रान्स या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. तर 11 फेब्रुवारी 1650ला स्टॉकहोम या ठिकाणी, स्वीडनची राजधानी आहे स्टॉकहोम, या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. बघा, ते फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यासोबतच गणितज्ञ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. तत्त्वज्ञान व गणित या विषयामध्ये त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. या योगदानाचा विचार करूनच त्यांना तत्त्वज्ञान आणि गणित या 2 विषयांचे जनक, आधुनिक तत्त्वज्ञ आणि आधुनिक गणित या विषयाचे जनक मानले जाते. यासोबत ते शास्त्रज्ञ म्हणूनही प्रसिद्ध आहेत, लेखक, विचारवंत म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. बघा, गणित या विषयाचे आधुनिक गणिताचे ते जनक आहेत. याचा अर्थ गणित या विषयामध्ये त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. उदाहरण म्हणून आपल्याला कार्टेशियन गुणक पद्धतीचं सांगता येतं. बघा, गणित या विषयामध्ये तुम्ही कार्टेशियन ही पद्धत अभ्यासली असेल. कार्टेशियन ही पद्धत रेने देकार्त यांनी शोधून काढलेली आहे, म्हणून आधुनिक गणित या विषयाचे जनक म्हणूनही ते ओळखले जातात. बघा, आपल्याला गणितज्ञ व तत्त्वज्ञ म्हणून ते इथं अभ्यास करायचं नाही, तर एक इतिहासकार आणि इतिहास लेखनामध्ये त्यांचं काय योगदान आहे त्याविषयीची माहिती आपल्याला इथं अभ्यासायची आहे. तर बघा, त्यांच्या जीवनाविषयक माहिती अभ्यासत असताना आपल्याला दिसून येतं की ते विचाराला फार महत्त्व देत असायचे. ते त्यांच्या जे विचार आहेत, त्या वाक्य आहेत, त्या वाक्यावरून आपल्याला हे दिसून येतं. ते असं म्हणतात, त्यांच्याविषयीचं एक इंग्रजी वाक्य प्रसिद्ध आहे. ते म्हणतायत की देअरफॉर, ते असं म्हणतायत की आय थिंक देअरफॉर आय एम. बघा, म्हणजे आय थिंक म्हणजे मी विचार करतो म्हणून मी आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ते विचाराला किती महत्त्व देतात हे स्पष्ट होतं. त्याच्यानंतर एका विषयावर त्यांच्या जीवनाविषयीचं दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येतं की ते असं म्हणतात की मला कोणत्याही विषयावर निबंध लिहायला सांगा, त्या विषयावर मी अशा पद्धतीनं लिखाण करेल की त्या विषयावर आजपर्यंत लिखाण झालेलं नसेल. बघा, नाहीतर आपण म्हणतो आम्हाला एखादा निबंध लिहायला द्या. परीक्षेमध्ये आपण सगळे विद्यार्थी एका हॉलमध्ये परीक्षेला असतो आणि समोरच्या विद्यार्थ्यांचा जसा पेपर असेल तसा शेवटच्या विद्यार्थ्यांचा पेपर असतो. म्हणजे कॉपी पेस्ट, म्हणजे दुसऱ्याचं जसं आहे तसं आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण रेने देकार्त
अगदी या विचाराच्या विरुद्ध असलेले दिसून येतात. ते असं म्हणतात की मी कुठल्याही विषयावर मला निबंध लिहायला सांगात, मी असा निबंध लिहेल की त्या विषयावर आजपर्यंत कोणी लिखाण केलेलं नसणार. बघा, विचारांवर त्यांना किती कॉन्फिडन्स असलेला दिसून येतो. म्हणून ते म्हणतात की आय थिंक देअर फोर आय एम. मी विचार करतो म्हणून मी आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्यांच्या जीवनविषयक परिचय पाहत असताना ही थोडक्यात माहिती सांगता येते. बघा, आता इतिहास लेखनामध्ये त्यांनी काय योगदान दिलेलं आहे. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत आग्रहाने मांडले जात होते. बघा, इतिहास लेखन करत असताना ऐतिहासिक जी साधने आपल्याला मिळतात आणि विशेषतः कागदपत्र जे डॉक्युमेंटरी असते त्या डॉक्युमेंटरीची विश्वासार्हता तपासून घेणे अतिशय आवश्यक आहे, अशा प्रकारचं ते मत मांडतात. आपल्याला माहीत आहे, आपण इतिहास लेखनामध्ये सुरुवातीला अभ्यासलेला आहे की कागदाची कालखंड कोणता आहे, त्याची भाषाशैली कोणती आहे, याची तौलनिक अभ्यास करून इतिहास लेखन करायला पाहिजेत, अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि अशा प्रकारचे विचार ज्या विचारवंतांनी मांडलेला आहे त्यामध्ये रेने देकार्त हे फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी असल्याचे दिसून येतात. बघा, रेने देकार्त यानं डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथामध्ये त्यांनी एक नियम सांगितलेला आहे. बघा, हा नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मग काय आहे त्या नियमामध्ये, तर ते म्हणतात एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापिही करू नये. बघा, हा तो नियम आहे. म्हणजे समाजामध्ये जीवन जगत असताना आपल्याला या नियमाचं किती महत्त्व आहे हे दिसून येतं. बघा, आपले मित्र असतात, आपल्या मित्रांबद्दल कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतो तेव्हा आपण पटकन त्याच्यावर विश्वास ठेवतो की अरे तू जे बोलतोयस ते खरं आहे. पण रेने देकार्त याच्या विरुद्ध बाजू मांडतायत. रेने देकार्त म्हणतात की जोपर्यंत समोरचा व्यक्ती सांगतोय जोपर्यंत तुम्हाला 100% खात्री होत नाही, म्हणजे निसंशयरित्या म्हणजे समोरचा व्यक्ती काही सांगत आहे त्याच्यावर कुठली तीळ मात्र शंका तुम्हाला नसते असं तुम्हाला वाटतं, तेव्हाच तुम्ही त्या गोष्टीचा स्वीकार करायला पाहिजेत. आणि हे इतिहास लेखनाच्या साधनांच्या बाबतीत आपल्याला सांगता येतं. रेने देकार्त असं म्हणतात की इतिहासाचं कोणतंही साधन असू द्या, ते साधन जोपर्यंत तुम्हाला निसंशयरित्या सत्य आहे असं वाटत नाही तोपर्यंत इतिहास लेखनामध्ये त्या साधनांचा वापर करायचा नाही. याच्यावरून इतिहास लेखनामध्ये रेने देकार्त यांनी कागदपत्रांच्या इतिहास लेखनाला किती महत्त्व दिलं याविषयीची माहिती सांगता येते. साधनांची विश्वासार्हता तपासूनच इतिहास लेखन करायला पाहिजेत. त्यासाठी डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथांमध्ये त्यांनी जो नियम सांगितलेला आहे तो नियमही अतिशय महत्त्वाचा आहे. यावरून इतिहास लेखनामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आपल्याला व्हॉल्टेअर या विचारवंतांविषयीची माहिती अभ्यासायची आहे. बघा, हे सुद्धा फ्रेंच विचारवंत आहेत. त्यांचा जन्म 1694 पॅरिस या ठिकाणी झालेला आहे 21 नोव्हेंबरला, आणि 30 मे 1778ला पॅरिस या ठिकाणीच त्यांचा मृत्यू झालेला आहे. बघा, हे सुद्धा फ्रेंच विचारवंत आहेत. इतिहास लेखनाचं त्यांचं योगदान अभ्यासण्यापूर्वी तुम्हाला व्हॉल्टेअर या विचारवंतांविषयीची थोडक्यात मी माहिती सांगतो. बघा, व्हॉल्टेअर हे एक प्रसिद्ध लेखक आहेत, कवी आहेत, तत्त्वज्ञ आहेत. बघा, आणि कॅन्डिड नावाचा हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. फ्रान्सची राज्यक्रांती आपण यापूर्वी अभ्यासलेली आहे. फ्रान्समध्ये जी राज्यक्रांती झाली त्या राज्यक्रांतीचं मूळ स्वरूप आपल्याला या व्हॉल्टेअर यांच्या विचारामध्ये दिसून येतं. आपण बघितलं की ते कवी आहेत आणि लेखकसुद्धा आहेत.
कवी म्हणजे कविता लिहिणारा. आणि कविता लेखन करत असताना त्यांनी विडंबनात्मक लिखाण करायला सुरुवात केलेली आहे. विडंबनात्मक म्हणजे उपरोधात्मकपणे. म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीला तर टोचून बोलायचं, पण त्या बोलण्यातून समोरच्या व्यक्तीला राग येणार नाही, अशा पद्धतीने विचार त्यांनी आपल्या कवितेमध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतात. बघा, फ्रेंचमध्ये जी राज्यक्रांती झाली, त्या राज्यक्रांती करण्यामागील लोकांना, सर्वसामान्य लोकांना जागृत करण्याचं काम या फ्रेंच विचारवंतांनी, व्हॉल्टेअर यांनी केलेलं आहे. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेअर आणि रुसो या विचारवंतांनी जे योगदान दिलेलं आहे, या विचारवंतांच्या विचारांवर आधारित 200 वर्षानंतर फ्रेंचमध्ये राज्यक्रांती झालेली आहे. त्यामध्ये व्हॉल्टेअर या व्यक्तीचं फार मोठं योगदान आपल्याला दिसून येतं. बघा, मग फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये राजा आणि सर्वसामान्य व्यक्ती कशा प्रकारे वागणूक देत असायचा, याचं सविस्तर वर्णन त्यांनी या ग्रंथांमध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये व्हॉल्टेअर या विचारवंतांचं फार मोठं योगदान असलेलं दिसून येतं. तशाच प्रकारे इतिहास लेखनामध्ये त्यांना फार मोठं योगदान दिलेलं आहे. आतापर्यंतची इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळात घडलेल्या घटनांची माहिती अभ्यासणे, इथपर्यंतच आपण अभ्यास केलेला आहे. इतिहासामध्ये प्रामुख्याने राजानं केलेलं युद्ध, प्रसंग याचीच माहिती आपण अभ्यासलेली आहे. पण याच्यापेक्षा सुद्धा काहीतरी इतिहास लेखन आहे जे मानवाच्या संबंधित आहे. त्यावर पहिल्यांदाच व्हॉल्टेअर या विचारवंतांनी आपला विचार मांडलेला आहे. आणि म्हणून इतर सगळ्या विचारवंतांपेक्षा व्हॉल्टेअर हे विचारवंत वेगळे असलेले आपल्याला दिसून येतात. ते आपल्याला त्यांच्या इतिहास लेखनाचं योगदान आहे त्याबद्दल आपल्याला ते दिसून येते. बघा, व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी ऑरिये असे होते. तुम्हाला टिपा लिहामध्ये किंवा मागच्या वर्षी 3 मार्कासाठी व्हॉल्टेअर याविषयीचे प्रश्न आलेले आहेत. तर बघा, व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी ऑरिये असे होते. आणि व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञानी इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता, म्हणजे बघा, आतापर्यंत इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठ इतिहास लेखन करायला पाहिजेत, घटनांचा कालक्रम हा व्यवस्थित असायला पाहिजेत, एवढ्यावरच लक्ष केंद्रित केलेलं आहे. परंतु व्हॉल्टेअर यांच्या मते फक्त वस्तुनिष्ठता आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहास लेखन करता कामा नये, तर इतिहास लेखनामध्ये तत्कालीन समाजाच्या परंपरा असतात, व्यापार असतो, आर्थिक व्यवस्था असते, शेती असतात, इत्यादी गोष्टींचा सुद्धा इतिहास लेखनामध्ये समावेश करायला पाहिजेत. कारण समाजाच्या परंपरेशिवाय समाजाचे अस्तित्व राहू शकत नाही. समाज जेव्हा अस्तित्व देतो तेव्हा त्याच्यामध्ये काही व्यापारही तो करत असतो, आर्थिक व्यवस्थासुद्धा घडत असतात, आर्थिक व्यवस्थेमध्ये बँका असतात, आर्थिक संघटना असतात, शेती असते, या सगळ्यांचा समावेश इतिहास लेखनामध्ये करायला पाहिजेत, अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला पाहिजेत, हा विचार त्यानं मांडलेला आहे. आता मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार म्हणजे काय की इतिहास लेखनामध्ये मानवाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, घटनात्मक या सर्व घटकांचा अभ्यास इतिहास लेखनामध्ये करायला पाहिजेत, इतिहास लेखनामध्ये त्यांचा समावेश करायला पाहिजे. असं जर इतिहास लेखनामध्ये विचार केला जात असेल तर तो मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार आहे असं म्हटलं जातं. आणि हा विचार व्हॉल्टेअर या विचारवंताने सर्वात प्रथम मांडल्यामुळं व्हॉल्टेअर या विचारवंताला आधुनिक इतिहासाचा जनक असं म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला व्हॉल्टेअर या विचारवंतांविषयीची माहिती सांगता येते. त्यानंतर आपण बघू जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. बघा, यांचा जन्म 21 ऑगस्ट 1770 आणि 14 नोव्हेंबर 1831ला मृत्यू झाले आहे.
बघा, ते जर्मन तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि तर्कशुद्ध मांडणीवर त्यांनी अतिशय भर दिलेला आपल्याला दिसून येतो. इतिहास लेखन करत असताना किंवा इतिहास लेखनामध्ये ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर त्यांनी भर दिलेला आहे. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. बघा, इतिहासामध्ये ज्या घटना घडलेल्या असतात त्या घटनांवरून इतिहासाची किती प्रगती झालेली आहे, मानवाची किती प्रगती झालेली आहे याविषयीची माहिती आपल्याला मिळण्यास मदत होते. आणि म्हणून इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक आहे असं त्यानं प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे काय की इतिहासाची साधने मिळाली त्यावरून इतिहास लेखन झालेलं आहे, परंतु इतिहासाची साधने जर पुन्हा निर्माण झालेली असतील, पुन्हा मिळाली असतील, म्हणजे इतिहासाची साधने बदलली तर इतिहाससुद्धा बदलायला पाहिजे अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तज्ज्ञांची खात्री पडलेली आहे. का खात्री पडलेली आहे? कारण त्यांनी सिद्ध केलेलं आहे की पुरावा जर बदलत असेल तर इतिहाससुद्धा बदलायला पाहिजे. म्हणजे साधन बदललं असेल तर माहितीसुद्धा बदलायला पाहिजेत. अशा प्रकारचा हा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि अशी अनेक त्यांच्याविषयीची जी माहिती आहे, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथांमध्ये त्यांचे व्याख्याने आणि त्यांचे लेख यांचं संकलन केलेलं आहे. बघा, एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस हा त्यांचा ग्रंथ नाही. या ग्रंथांमध्ये फक्त त्यांच्या विचारांचं संकलन केलेलं आहे. त्यांनी जे लेखन केलेलं आहे त्याविषयीचे विचार मांडलेले आहेत. आणि रिझन इन हिस्ट्री हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. इतिहासातील कारण हेच त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला त्यांचं इतिहास लेखनातील योगदान आहे त्याविषयीची माहिती सांगता येते. बघा, इथं तुम्हाला जाणून घ्या, हे एक चौकटीमध्ये एक माहिती आहे. याच्यावर तुम्हाला स्वाध्याय आहे द्वंद्ववाद, म्हणून आपल्याला हे चौकट अभ्यासणं अतिशय आवश्यक आहे. चला तर बघूया, हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचं द्वंद्ववाद म्हणजे काय हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर द्वंद्ववाद ही विचारप्रणाली हेगेल या विचारवंतांच्या विचारप्रणालीवर आधारित आहे. ते असं म्हणतायत की कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. बघा, कोणतीही घटना नाण्याच्या दोन बाजू असतात. तशाच प्रकारे आपण जीवन जगत असताना विचार हा दोन्ही बाजूंनी असतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, किंवा सकारात्मक आणि नकारात्मक, खरे किंवा खोटे, चांगले किंवा वाईट, अशा प्रकारे दोन विचारप्रवाह असतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण हे दोन विचारप्रवाह परस्पर विरोधी असतात. अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडलेला आहे. याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. म्हणजे दोन परस्पर विरोधी प्रकारात कोणत्याही घटनेचा अर्थ लावावा लागतो. आणि जोपर्यंत आपण असा दोन परस्पर विरोधी प्रकारात त्या घटनेचा अर्थ लावत नाही तोपर्यंत आपल्याला त्या घटनेचं आकलन होत नाही. अशा प्रकारचे त्यांनी विचार व्यक्त केलेले आहेत. इथं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की खरे खोटे, चांगले वाईट. उदाहरण आपल्याला सांगता येतं वादविवाद स्पर्धा. बघा, वादविवाद स्पर्धेमध्ये सुद्धा एकाच विषयावर दोन विद्यार्थी किंवा दोन विचारप्रवाह मांडले जातात. त्यामध्ये एक विचारप्रवाह सकारात्मक दृष्टिकोनातून मांडला जातो तर एक नकारात्मक दृष्टिकोनातून विचार मांडला जातो. अशाच प्रकारे द्वंद्ववाद ही संकल्पना आपल्याला सांगता येते. द्वंद्ववाद याला डायलेक्टिक्स असंही म्हटलं जातं. बघा, या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो, म्हणजे त्याच्या परस्पर विरोधी विचार मांडला जातो.
आणि या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर म्हणजेच सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाजू मांडल्यानंतर त्या दोघांचाही जो सार आहे तो विचार घेतला जातो आणि हा सार म्हणजेच आपल्याला द्वंद्ववाद असं आपल्याला सांगता येतं. अशा प्रकारे आपल्याला हेगलच्या द्वंद्ववाद या विचाराविषयीची माहिती सांगता येते. त्यानंतर आपण बघणार आहोत लिओपोल्ड व्हॉन रांके याविषयीची माहिती. बघा, त्यांचा जन्म 21 डिसेंबर 1795 जर्मनीला झालेला आहे. तर 23 मे 1886ला इटलीत त्यांचा मृत्यू झालेला आहे. बघा, हे सुद्धा जर्मन विचारवंत आहे. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके याच्या विचारांचा फार प्रभाव होता. आपण सुरुवातीला अभ्यासलेलं आहे की जर्मनीमध्ये इतिहास लेखनाला सुरुवात झालेली आहे. त्या इतिहास लेखनामध्ये त्या विद्यापीठामध्ये लिओपोल्ड व्हॉन एक प्राध्यापक होते आणि यांनी जे इतिहास लेखनाविषयी विचार मांडलेले आहेत त्या विचारांचा त्या जर्मनीमध्ये त्यांच्या त्या विद्यापीठामध्ये फार प्रभाव पडलेला दिसतो. त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितलेलं आहे. बघा, इतिहास संशोधनाची पद्धती कशाला असायला पाहिजेत? चिकित्सक पद्धती असायला पाहिजेत. ते उलट सुलट त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजेत. असंच का असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, त्याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीने जर अभ्यास होत असेल तर त्याला चिकित्सक पद्धती असं म्हणतात. मग ती असं म्हणतायत की मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे, यावरच त्यांनी भर दिला. म्हणजे आपल्याला जेवढे काही डॉक्युमेंटरी किंवा मूळ दस्तऐवज मिळालेले आहेत ते कसे असायला पाहिजेत? त्याच्यावरती खरी असायला पाहिजेत. ती जर खरी असली तर त्यावरच खरं इतिहास लिखाण होऊ शकतं. आणि म्हणून ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेले सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घ्यायला पाहिजेत, यावर त्यांनी भर दिलेला आहे. ते असं म्हणतायत की अशा पद्धतीनं ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येते. जोपर्यंत डॉक्युमेंट किंवा कागदपत्र किंवा दस्तऐवज तुम्हाला मिळालेले आहेत, जोपर्यंत तुम्ही त्यांचा कसून अभ्यास करत नाही, ते साधन खरं आहे की खोटं आहे याचा पडताळा घेत नाही, तोपर्यंत आपल्याला इतिहासाच्या सत्यापर्यंत पोहोचता येत नाही. अशा प्रकारचा त्यांनी विचार व्यक्त केलेला आहे. आणि इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केलेली आहे. अनेक इतिहासकार आपल्याला असं वाटलं म्हणून ते इतिहासामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारची काल्पनिकतेवर जर इतिहास लेखन केलं जात असेल तर अशा या काल्पनिकतेवर त्यांनी टीका केलेली आहे. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. बघा, आतापर्यंत प्रादेशिक दृष्टिकोनातून इतिहास लेखन झालेलं दिसून येतं. प्रादेशिक म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्राचं लिखाण म्हणजेच प्रादेशिक इतिहास लेखन, भारताचं असेल तर राष्ट्राचं इतिहास लेखन. परंतु त्यानं प्रादेशिक दृष्टिकोनातून किंवा राष्ट्राच्या दृष्टिकोनातून इतिहास लेखन केलेलं नाही, तर जगाचं इतिहास लेखन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यामध्ये त्यांनी जर्मनीचा इतिहास लिहिलेला आहे, फ्रेंचचा इतिहास लिहिलेला आहे, इंग्लंडचा इतिहास लिहिलेला आहे आणि प्रशियाचा सुद्धा इतिहास लिहिलेला आहे. यावरून जागतिक इतिहासाच्या मांडणीवर त्यांचा किती भर होता हे आपल्याला दिसून येते. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्याच्या विविध लेखांचं संकलन केलेलं आहे. त्यांनी ग्रंथ अनेक प्रकारचे लिहिलेले आहेत, परंतु त्या ग्रंथांमध्ये त्यांनी काय विचार मांडलेले आहेत, त्यांचे विचार या 2 ग्रंथांमध्ये मांडलेले त्यांच्या विचारांचं संकलन केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आपल्याला लिओपोल्ड व्हॉन रांके याविषयीची माहिती सांगता येते. त्यानंतर आपण बघू कार्ल मार्क्स. बघा, 5 मे 1818ला जर्मनीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि 14 मार्च 1883ला जर्मनीमध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे. बघा, कार्ल मार्क्स 19व्या शतकामध्ये
अनेक विचारवंतांचा प्रभाव जगावर पडलेला आपल्याला दिसून येतो. त्यातील एक विचारवंत म्हणजे आहेत कार्ल मार्क्स. बघा, ज्याप्रमाणे आपण बघतोय की व्हॉल्टेअर या विचारवंतांच्या विचारांवर आधारित फ्रान्समध्ये राज्यक्रांती झालेली आहे, तशाच प्रकारे कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित रशियामध्ये राज्यक्रांती झालेली आहे. मग काय सांगितले कार्ल मार्क्स यांनी विचार? तर प्रामुख्याने त्यांना साम्यवादाचा जनक असं म्हटलं जातं. त्यांनी इतिहास म्हणजे वर्ग संघर्षाचा इतिहास आहे अशी इतिहासाची त्यांनी व्याख्या केलेली आहे. आणि दास कॅपिटल या ग्रंथांमध्ये दास कॅपिटल, बघा, दास म्हणजे गुलाम, कॅपिटल म्हणजे भांडवल, म्हणजे समाजामध्ये जे दोन वर्ग असतात त्यातील एक गरीब असतो आणि एक श्रीमंत असतो. हा गरीब म्हणजे कामगार आणि श्रीमंत म्हणजे भांडवलदार. अशा प्रकारे समाजाचे हे दोन वर्ग त्यांनी पाडलेले आहेत. ते आपण आता पुढील प्रमाणे बघणार आहोत. बघा, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. बघा, इतिहासाच्या दृष्टिकोनात वैचारिक प्रणाली अस्तित्वात आलेली आहे कारण त्यांनी विचारच तसे मांडलेले आपल्याला दिसून येतात. ते म्हणतायत की इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. बघा, आपण आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत की मानव केंद्रित हे इतिहास लेखन व्हायला पाहिजे आणि मानव केंद्रित हे इतिहास लेखन होत असल्यामुळं इतिहास हा जिवंत माणसांचा असतो हेच यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात की माणसांतील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आणि मालकीवर अवलंबून असतात. बघा, आपण मागं बघितलं की समाजामध्ये जे दोन वर्ग त्यांनी सांगितलेले आहेत, एक कामगार वर्ग आणि एक भांडवलदार वर्ग, आणि उत्पादनाची सर्व साधने हे कुणाच्या मालकीची असतात? भांडवलदार वर्गाची मालकी त्याच्यावर असते. आणि कामगार वर्ग हा तिथं काम करतो पण गुलामाप्रमाणे वागणूक यांना भांडवलदार वर्ग देत असतो. जर या भांडवलदार आणि कामगारमध्ये जर वाद झाला तर कोणाचा विजय होईल? आपल्याला वाटतं भांडवलदारांचाच विजय होणार आहे, पण कार्ल मार्क्स म्हणतो की एक दिवस कामगारांचा विजय होणार आहे. कारण कामगारांनी केलेल्या कार्यावर याला नफा मिळतो आणि म्हणून एक दिवस भांडवलशाही नष्ट होऊन कामगारांचं राज्य अस्तित्वात येणार. हा जो विचार त्यानं मांडलेला आहे, या विचारांवर आधारितच रशियामध्ये आज साम्यवादी शासन असलेलं आपल्याला दिसून येतं. आज रशिया, चायना, उत्तर कोरिया अशा अनेक देशांमध्ये साम्यवादी शासन व्यवस्था असलेली आपल्याला दिसून येते आणि हा विचार मुळात कार्ल मार्क्स यांचा असलेला आपल्याला दिसून येतो. बघा, आणि म्हणून समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. उत्पन्नाची साधने ही प्रामुख्याने ज्या व्यक्तीच्या मालकीची असतात तो व्यक्ती श्रीमंत असतो, तो व्यक्ती भांडवलदार म्हणून ओळखला जातो. आणि म्हणून समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने म्हणजे उत्पादनाची साधने मिळत नसल्यामुळं समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते. आणि विषम विभागणी म्हणजेच काय? एक कामगार आणि एक भांडवलदार, एक गरीब आणि दुसरा श्रीमंत. आणि साहजिकच आहे की समाजामध्ये या दोन वर्गामध्ये संघर्ष होत असतो आणि यांचाच वर्ग संघर्ष म्हणजे इतिहास, हे कार्ल मार्क्स यांनी मांडलेलं आहे. ते म्हणतात की मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो. हे कशा प्रकारे आपण सविस्तर अभ्यासलेलंच आहे आणि अशी त्यानं मांडणी केलेली आहे. आणि त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कार्ल मार्क्स म्हणजे काय याविषयीची माहिती सांगता येते. त्यानंतर आपण ॲनल्स प्रणाली म्हणजे काय याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. बघा, ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण इतिहास लेखन म्हणजे काय याविषयीची
विचारवंतांनी मांडलेली माहिती अभ्यासलेली आहे. त्याचप्रमाणे आता इतिहास लेखनाची एक नवीन पद्धत आहे, ती म्हणजे ॲनल्स प्रणाली. बघा, मग ॲनल्स प्रणालीमध्ये ॲनल्स प्रणाली हे दुसरं तिसरं काही नसून इतिहास लेखनाची नवीन विचार प्रणाली आहे. आणि ही ॲनल्स प्रणाली, इतिहास लेखनाची विचार पद्धत ही सुद्धा फ्रान्समध्ये सुरुवात झालेली आहे. बघा, 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणाली कुठं उदयाला आली? फ्रान्स या देशामध्ये उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळालेली आहे. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की ॲनल्स प्रणाली हे दुसरं तिसरं काही नसून इतिहास लेखनाची एक पद्धत आहे. मग ॲनल्स प्रणालीनं इतिहास लेखनामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश केला ते यामध्ये अभ्यासायचं आहे. तर नंबर 1 ते म्हणतायत की इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता. बघा, आतापर्यंत इतिहास आपण जेव्हा अभ्यासतो तेव्हा राजे, त्यांनी केलेले युद्ध, त्यांच्या दरबारातील महत्त्वाचे सरदार, त्यांनी अवलंबलेली शासन पद्धती यांचाच अभ्यास केलेला आपण दिसून येतो. पण यापेक्षाही इतिहास लेखन, यापेक्षाही समाजाची अनेक घटके आहेत, अनेक अंगे आहेत, त्यांचासुद्धा इतिहास लेखनामध्ये समावेश केला पाहिजे, अशा प्रकारचे विचार या ॲनल्स प्रणालीमध्ये सांगितलेला आहे. ज्याप्रमाणे व्हॉल्टेल्स यांनी सांगितलेलं आहे की समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती या विचारांचा समावेश इतिहास लेखनामध्ये करायला पाहिजेत, तशाच प्रकारे ॲनल्स या प्रणालीनं इतिहास लेखनामध्ये तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने आणि सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता यांचा समावेश इतिहास लेखनामध्ये करायला पाहिजेत, यावर त्यांनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून ॲनल्स प्रणाली ही स्वतंत्र विचार प्रणाली असलेली आपल्याला दिसून येते. मग ॲनल्स प्रणाली म्हणजे काय? की ॲनल्स प्रणाली म्हणजे की इतिहास लेखनामध्ये तत्कालीन हवामानाचा समावेश करायला पाहिजे. आपल्याला माहीत आहे की तत्कालीन हवामानाचा तत्कालीन इतिहासावर परिणाम होत असतो, समाजावर परिणाम होत असतो, मानव जातीवर परिणाम होत असतो. म्हणून आपल्याला तत्कालीन हवामानाचा सुद्धा इतिहास लेखनामध्ये समावेश करायला पाहिजे. यासोबतच स्थानिक लोकांचा सुद्धा समावेश करायला पाहिजे. स्थानिक लोक ते कोणत्या प्रकारची शेती करत असते, कोणत्या प्रकारचे उत्पादन घेत असायचे, कोणत्या प्रकारची पिकं घेत असायचे, ते कोणत्या वस्तूंचा व्यापार करत असायचे, कुठं व्यापार करत असायचे, ते व्यापारासाठी कोणत्या तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करत असायचे, दळणवळणाची कोणत्या प्रकारची साधने उपलब्ध होती, संपर्काची साधने कोणती होती, आणि समाजाची विभागणी कशामध्ये झालेली होती, कुणामध्ये झालेली होती, आणि तत्कालीन काळातील समाजाचे विचार कशा प्रकारचे होते, समाजाची समूहाची मानसिकता कशा प्रकारची होती, याच्यावर आधारित जर लिखाण केलेलं असेल तर त्याला ॲनल्स विचार प्रणाली असं म्हणतात. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे श्रेय आपण सुरुवातीला बघितलेलं आहे आणि फ्रान्समध्ये तिचा सुरुवात झालेला आहे आणि विकास करण्याचंही श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं. अशा प्रकारे आपल्याला ॲनल्स प्रणाली म्हणजे काय याविषयीची माहिती सांगता येते. त्यानंतर आपण बघणार आहोत स्त्रीवादी इतिहास लेखन. बघा, हा सुद्धा एक ॲनल्स प्रणालीप्रमाणे नवीन विचार प्रवाह आहे, पण अतिशय महत्त्वाचा असा विचार प्रवाह आपल्याला दिसून येतो. कारण आतापर्यंत जो काही इतिहास आहे हा फक्त मानवाच्या संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो. पण समाजाचे 2 घटक आहेत, स्त्री आणि पुरुष. पण प्राचीन काळापासून पुरुषांनीच समाजाचं नेतृत्व केलेलं असल्यामुळं साहजिकच स्त्रियांना दुर्लक्षित करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आता
नवीन विचार प्रवाहामध्ये पुरुषवादी दृष्टिकोनातून जे इतिहास लेखन केलेलं आहे त्याचं पुनर्रचना व्हायला पाहिजेत. आणि पुनर्रचना केल्यानंतर इतिहास लेखन हे प्रामुख्याने स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहास लेखन व्हायला पाहिजेत. आणि जर इतिहास लेखनामध्ये स्त्रियांच्या दृष्टिकोनातून म्हणजे काय की स्त्री हा सुद्धा एक समाजाचा एक घटक आहे. ज्याप्रमाणे मनुष्य समाजामध्ये स्वतंत्र जीवन जगतो त्याचप्रमाणे स्त्रीसुद्धा एक स्वतंत्र जीवन जगते. तिचंसुद्धा तिच्या जीवनाचे विविध प्रकारचे घटक असलेले आपल्याला दिसून येतात. त्यांच्या जीवनाच्या घटनांचा सुद्धा समावेश इतिहासामध्ये करायला पाहिजेत. अशा प्रकारचे विचार आपल्याला स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये सांगता येते. ते कशा प्रकारे आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. बघा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. बघा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून म्हणजे स्त्रियांच्या विचारातून लिखाण करायला पाहिजे. स्त्रियांना काय वाटतं, स्त्रियांचं कार्य काय आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये आहे याच्यावर सुद्धा इतिहास लेखन करायला पाहिजेत. याला म्हणतात स्त्रियांच्या दृष्टिकोनातून. आणि इतिहासाची पुनर्रचना म्हणजे काय की आतापर्यंत इतिहासामध्ये फक्त पुरुषांच्या दृष्टिकोनातून इतिहास लेखन केलेलं आहे आणि म्हणून या इतिहासाची पुनर्रचना व्हायला पाहिजेत. म्हणजेच स्त्रियांच्या दृष्टिकोनातूनही इतिहास लेखन व्हायला पाहिजेत. हा विचार या स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये सांगता येतो. बघा, सिमोन दे बोव्वार या फ्रेंच विदुषी म्हणजे तत्वज्ञ, सिमोन दे बोव्वार या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका ही सिद्ध केलेली आहे. बघा, हा जो नवीन विचार प्रवाह स्त्रीवादी इतिहास लेखनाचा आहे हा सुद्धा कुठं जन्माला आलेला आहे, फ्रेंचमध्ये उदयाला आलेला आहे. आणि स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील, बघा आपण सुरुवातीला अभ्यासलेला आहे की स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव तर झाला पाहिजेत. स्त्रियांचा अंतर्भाव म्हणजे काय, स्त्रियांच्या कार्याचा, त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव इतिहासामध्ये समावेश करायला पाहिजेत. यासोबतच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा, म्हणजे आतापर्यंत इतिहास लेखन हे कोणाच्या दृष्टिकोनातून झालेलं आहे, पुरुषप्रधान दृष्टिकोनातून इतिहास लेखन झालेलं आहे. आणि या पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर त्यांनी भर दिलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी असा विचार मांडल्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, बघा पुरुष नोकरी करतो तर स्त्रियासुद्धा नोकरी करत आहेत, म्हणून त्याचासुद्धा इतिहास लेखनामध्ये समावेश करायला पाहिजेत. म्हणून यासोबतच नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन म्हणजे व्यापारी संघटना असतात, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था असतात, स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य असतं, यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारं संशोधन सुरू झालेलं आहे. आणि यालाच स्त्रीवादी इतिहास लेखन असं म्हणतात. विशेषतः जगामध्ये 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिलेला आहे. म्हणजे बघा, 1990 नंतर समाजाचे 2 घटक आहेत, स्त्री आणि पुरुष. पण पूर्वी पुरुषांनाच महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं, त्यामुळं पुरुषांवरच लिखाण झालेलं आपल्याला दिसून येतं. पण 1990 नंतर स्त्री हा सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं कार्य करू शकतं, हा विचार प्रवाह पुढारलेला असल्यामुळं 1990 नंतर स्त्रीवादी इतिहास लेखनावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे आपल्याला स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय याविषयीची माहिती सांगता येते. आणि या धड्याचा शेवटचा मुद्दा तो म्हणजे मायकेल फुको, हे सुद्धा फ्रेंच विचारवंत आहेत. यांची माहिती आपण इथं बघूया. 15 ऑक्टोबर 1926 ला त्यांचा फ्रान्समध्ये जन्म झालेला आहे. तर 25 जून 1984ला फ्रान्समध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे. बघा, यांच्या जीवनविषयक माहिती आपल्याला फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे, कारण त्यांनी अशी व्यवस्थाच केलेली होती की त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याविषयीची पर्सनल माहिती किंवा वैयक्तिक माहिती कुणालाही मिळू नये, यासाठी त्यांनी अगोदरच
अशी व्यवस्था केलेली होती. तर ही इतिहास लेखनामध्ये त्यांचं काय योगदान आहे त्याविषयीची माहिती आपण बघूया. बघा, 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवीन कल्पना पुढे आलेली आहे. बघा, यांनी इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना मांडलेली आहे आणि त्यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथांमध्ये त्यांनी ही संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. बघा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा त्यांचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथांमध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असं प्रतिपादन केलं. अगदी बरोबर आहे. बघा, आतापर्यंत इतिहास लेखनामध्ये आपण सुरुवातीला बघितलेलं आहे की इतिहास जसा घडला, मग प्राचीन कालखंडामध्ये कशा प्रकारचा इतिहास घडला, मध्ययुगीन कालखंडामध्ये कशा प्रकारचा इतिहास घडला आणि आधुनिक कालखंडामध्ये कशा प्रकारचा इतिहास घडला याविषयीची आपण सुरुवातीला माहिती अभ्यासलेली आहे. पण फुको असं म्हणतात की इतिहास लेखन करत असताना इतिहासाची मांडणी ही कालक्रमानुसार करू नका. म्हणजेच अगोदर प्राचीन इतिहास, नंतर मध्ययुगीन इतिहास, नंतर आधुनिक इतिहास अशा प्रकारची मांडणी करण्याची गरज नाही आणि अशा पद्धतीने जर इतिहास लेखन केलं जात असेल तर ते चुकीचं आहे अशा प्रकारचं प्रतिपादनच त्यांनी या ग्रंथांमध्ये केलेलं आहे. ते असं म्हणतायत की पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून, बघा, पुरातत्व अशा प्रकारची संकल्पना त्यांनी आपल्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथांमध्ये त्यांनी मांडलेलं आहे. ते काय म्हणतात की पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून, म्हणजे सत्यापर्यंत पोहोचणे एवढं मर्यादित नाही, तर भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. बघा, स्थित्यंतर म्हणजे बदल, पुरातत्व शास्त्र म्हणजे काय ते आपण सुरुवातीला अभ्यासलेलं आहे की जमिनीमध्ये खोदकाम करून जे काही अवशेष किंवा साधने आपल्याला मिळतात त्याविषयीची माहिती ज्या शास्त्रामध्ये केल्या जाते त्याला पुरातत्वशास्त्र असं म्हणतात. मग ते असं म्हणतात की पुरातत्वशास्त्राच्या मध्ये जे काही साधने मिळालेली आहेत म्हणजे सत्य आहेत हे महत्त्वाचं नसून, जर साधने बदलत असतील तर त्याला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजेत. त्यांनी हा जो विचार मांडला त्यांच्या या विचारांनाच स्थित्यंतराचे स्पष्टीकरण म्हणजे बदलाचं स्पष्टीकरण असं म्हणतात. बघा, स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असल्यामुळं त्यांच्या या विचारालाच स्थित्यंतराचे स्पष्टीकरण असं म्हणतात आणि म्हणून त्याने या पद्धतीला जे स्थित्यंतराचं स्पष्टीकरण आहे या पद्धतीलाच ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलेलं आहे. बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये स्थित्यंतराचे स्पष्टीकरण हा शब्द येवो की ज्ञानाचे पुरातत्व हा शब्द येवो, तुम्हाला मायकेल फुको याविषयीचीच माहिती इथं नोंदवायची आहे. अशा प्रकारे आपल्याला मायकेल फुको यांचे इतिहास लेखनातील कशा प्रकारे ज्ञानाचे पुरातत्व म्हणजेच स्थित्यंतराचे स्पष्टीकरण त्यांनी जे सांगितलेलं आहे यावरून त्यांचं इतिहास लेखनातील योगदान काय आहे हे आपल्याला स्पष्ट होते. बघा, इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. आतापर्यंत इतिहास लेखनामध्ये किंवा इतिहासामध्ये मनोविकृती म्हणजे काय, सायकोलॉजी म्हणजे काय याचा विचारच केलेला नाही. पण माणूस हा सायकोलॉज असू शकतो, म्हणून माणसाच्या मनोविकृतीचा सुद्धा इतिहास लेखनामध्ये समावेश व्हायला पाहिजे, जे आतापर्यंत इतिहास लेखनावर याचा विचार केलेला नाही. अशा प्रकारचा त्यांनी विचार मांडलेला आहे. आणि म्हणून इतिहासामध्ये वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्यानं इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. कारण अगदी प्राचीन काळापासून वैद्यकशास्त्र प्रगत झालेला किंवा वैद्यकशास्त्राचा सुद्धा इतिहास आहे, तुरुंग व्यवस्थेचा सुद्धा इतिहास आहे, परंतु यावर फार कमी प्रमाणात लिखाण झालेलं दिसून येतं आणि याचाच समावेश त्यानं आपल्या इतिहास लेखनामध्ये केलेला आहे. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेलेली आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये साहित्य,
स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला अशा प्रकारे कलेचे 64 प्रकार आहेत. आणि कलाविषयक माहिती आपण घटक क्रमांक 6 मध्ये अभ्यासणारच आहोत. यासोबतच चित्रपट निर्मिती, दूरदर्शन घटक क्रमांक 5 मध्ये आपण अभ्यासणारच आहोत. यांचासुद्धा इतिहास असतो आणि यासारख्या विविध विषयांचा स्वतंत्र इतिहास लिहिला जाऊ शकतो आणि आता त्याच्यावर लिखाण होऊ लागलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा याविषयीची माहिती सांगता येते. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.